नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे शासनाने आता मार्च महिन्यामध्ये काढलेली एक फाईल ज्याच्यानुसार की आपलं दिव्यांगत्व कसं मोजलं जातं, नेमकं पर्सेंटेज कसं ठरवलं जातं याबद्दलची पूर्ण म्हणजे गाईडलाईन दिलेली आहे। तर त्या फाईलमधला एक भाग आपण कंप्लीट केला, तो म्हणजे दिव्यांगत्वाचे प्रकार आणि त्यानुसारची ती तपासणी याच्याबद्दल एक विषय होता। आणि दुसरा विषय त्याचमध्ये आपण केला तो म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटीचा एक भाग म्हणजे हात। आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टीचा पुढचा म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटीज, त्या डिसेबिलिटीमधला आणखीन दुसरा भाग म्हणजे आपला पाय। तर लोअर एक्स्ट्रीमिटीज, द गाईडलाईन फॉर इव्हॅल्युएशन ऑफ परमनंट फिजिकल इम्पेअरमेंट इन द लोअर एक्स्ट्रीमिटी। तर हे करत असताना सेम आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याच प्रकारे हे पण सगळं केलं जातं। आणि यानुसार मग या प्रत्येक गोष्टीला जसं जसं गाईड केलं त्यानुसार ती टक्केवारी ठरवली जाते। आपण पाहतोय की सगळ्यात पहिल्यांदा मोबिलिटी म्हणजे हालचाल कशी होते, तर ते हालचालचा जो भाग आहे, हालचालच्या कंपोनंटला 90% असं धरलं जातं, ज्याला की आपण पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं रेंज ऑफ मोमेंट्स, या गोष्टीला फार महत्त्व असतं। आणि त्या हालचालीमध्ये इथं आपण पाहतोय जसं आपण शोल्डर म्हणजे तुमचा खांदा, खुबा, मनगट, कोपर, माफ करा, खांदा, कोपर आणि मनगट या गोष्टीसाठी आपण पाहिलं कसं डिवाइड केलं गेलं होतं, जसं की खांद्यासाठी 20%, कोपऱ्यासाठी 20% आणि मनगटासाठी 40%। तर त्याच प्रकारे पायासाठीचा जो पहिला चाळा आहे ज्याला की खुबा म्हणतो आपण, हिप जॉईंट, तर त्या चाळ्यासाठी 35% केलं जातं। गुडघा जो आहे त्याच्यासाठी परत 35% आणि घोटा जो आहे त्याच्यासाठी 20%। म्हणजे जसं जसं जॉईंट इन्व्हॉल्व आहे, जसं जो जॉईंट अफेक्टेड आहे त्या जॉईंटनुसार ते सगळं ठरवलं जातं। आणि त्यानुसार परत एकदा याच्यात पण ते पॅरामीटर लावलं जातं की रेंज ऑफ मुवमेंट्स, जर एखाद्या चाळ्याच्या रेंज ऑफ मुवमेंट्स असतील पण थोड्या प्रमाणात कमी असतील तर त्याला 1/3 धरायचं। जर समजा एखादा चाळा आहे त्याच्या मुवमेंट्स बऱ्याच डिस्टर्ब आहेत, म्हणजे 100% चांगल्या होत नाहीत पण एकदम कमी नाहीत, असं जे मध्यम असतं त्याला 2/3 धरायचं। आणि जिथं चाळ्याचे मुवमेंट खूप जास्त अफेक्ट झालेले आहेत तिथं मात्र पूर्ण, म्हणजे समजा जर आपला गुडघा असेल आणि त्याच्या मुवमेंट्स खूप अफेक्ट असतील 100% जवळजवळ, तर त्याला 35%च टक्केवारीमध्ये धरायचं आपलं प्रमाणपत्र देताना। त्याच्यानंतर पुढची गोष्ट होते मसल स्ट्रेंथ म्हणजे स्नायूची ताकद ठरवत असताना नेमके कोणते पॅरामीटर्स वापरायचे याच्याबद्दल इथं सगळं दिलेलं आहे। याला मॅन्युअल टेस्ट करावे लागते, डॉक्टरला स्वतः आपल्या स्नायूची तपासणी करायची आणि त्या तपासणी करून त्यांना ठरवायचं। जर समजा कुठलीच ताकद नसेल स्नायूमध्ये तर त्याला 100% धरायचे। जर समजा ट्रेस ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याला 80% धरायचे। जर त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं बरं पण फेअर आणि गुडच्या थोडंसं जास्त असेल तर त्याला 60%, फेअर असेल तर 40%, गुड असेल म्हणजे नॉर्मल नाही आहे पण थोडंसं ठीक आहे तर त्याला 20% आणि एकदम नॉर्मल असेल तर त्याला 0% आणायचं असतं, म्हणजे पर्सेंटेज धरायचं असतं। त्याच्यानंतर मसल स्ट्रेंथ ऑफ लोज अराउंड द जॉईंट, चाळ्याच्या आजूबाजूची स्नायूची ताकद जर कमी झालेली असेल तर त्याच्यासाठी जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला 0.30नी गुणाकार करून जे काही उत्तर येतं ते त्या चाळ्यासाठी लागू करायचं असतं। त्याच्याचबरोबर आपण काल एक व्हिडिओमध्ये बोललो होतो की ज्यावेळेस मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजे एकापेक्षा 2 चाळे, समजा माझा खुबा पण अडचण आहे आणि माझ्या गुडघ्यात पण अडचण आहे, तर यावेळेस मात्र काउंट करत असताना, कॅल्क्युलेट करत असताना हा जो A+B इन ब्रॅकेट 90 - A डिवायडेड बाय 90 हा फॉर्म्युला वापरायचा। A म्हणजे जास्त व्हॅल्यू आणि B म्हणजे कमी व्हॅल्यू। तर जी व्हॅल्यू आहे समजा माझ्या गुडघ्याची, समजा आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो माझा गुडघा हालतच नाही, कामच करत नाही, माझ्या गुडघ्याची व्हॅल्यू 35 आहे, तर इथं Aच्या ठिकाणी 35 लिहायचं। Bच्या ठिकाणी समजा माझा गोटा आहे आणि गोट्याला फक्त 10% देत आहेत तर Bच्या ठिकाणी 10, परत कंसामध्ये 90 - A। हे कालच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर समजून सांगितलं आहे, तिथून आपण बारकाईने या गोष्टीचा अभ्यास करून आपण स्वतःसाठी परफेक्ट नॉलेज घेऊ शकता। हा फॉर्म्युला करून मग त्यानुसार टक्केवारी ठरवायची असते।
आता पुढचा भाग येतोय की तुमचा तो जो खालचा पाय आहे लोअर लिंब तो किती स्थिर आहे, किती स्टेबल आहे. तर त्याच्यासाठी पण 90% असतात आणि त्या म्हणजे स्टॅबिलिटीसाठीचं एक कॅल्क्युलेशन करून ते ठरवलं जातं आणि त्याच्यानुसार 9% म्हणजे एका चाळ्यानुसार त्याला डिवाईड करून ते दिलं जातं. त्याच्याचबरोबर आणखी त्याच्यात काही एक्स्ट्रा पॉईंट धरायचे असतात. जसं की एक्स्ट्रा पॉईंटमध्ये टक्केवारी ऑफ इम्पेअरमेंट म्हणजे पर्सेंटेज ऑफ इम्पेअरमेंट असतं. फक्त चाळाच इन्व्हॉल्व आहे का त्या चाळ्यामुळं म्हणजे त्या डिफॉर्मिटीमुळं चाळ्याच्या तिथं बाकीच्या काही डिफॉर्मिटी झाल्यात का, वेदना कशा आहेत, आकडून गेला आहे का चाळा, त्याला सेन्सेशन्स म्हणजे संवेदना किती आहेत, तो पाय समजा आता पायाच्या चाळ्याबद्दल बोलतो तो मग पाय छोटा झाला आहे का, या सगळ्या गोष्टीला पण तिथं काउंट करत असताना महत्त्व दिलं जातं. तर आपण पाहतो इथं त्याच्याबद्दल फर्स्ट हाफ इंच जर असेल म्हणजे कमी झालेला आपला पाय छोटा झालेला तर त्याला जास्त व्हॅल्यू नाही आहे, त्याला नील धरलं जातं. आणि तिथून पुढं प्रत्येक अर्धा इंच जर पाय कमी झालेला असेल दुसऱ्या पायाच्या कंपेअरमध्ये किंवा नॉर्मल लेनच्या कंपेअरमध्ये तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी 4% धरले जातात. आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट्स फॉर असोसिएटिंग प्रॉब्लेम्स सच ॲज डिफॉर्मिटी, पेन, कॉन्ट्रॅक्चर आता जे आपण वर बोललो याच्यासाठी 10% वेगळे ॲड करावं लागतात. आता डिफॉर्मिटी म्हणजे जे काही चाळ्यांचं नॉर्मल नाही आहे ते काउंट करण्यासाठीच्या 2 गोष्टी. जर समजा त्याच्याने फार मोठं नुकसान होत नसन पण डिफॉर्मिटी आहे पण ॲक्टिव्हिटीज हालचाल मसल स्ट्रेंथ ROM याच्यासाठी जर नुकसान होत नसेल तर त्याला 3%. आणि जर समजा नॉन फंक्शनल पोझिशनमध्ये असेल आणि त्यावेळेस जर डिफॉर्मिटी असेल तर त्याला 6% असं धरलं जातं. त्याच्याचबरोबर वेदना जर माइल्ड असतील म्हणजे थोड्या कमी प्रमाणात वेदना असतील तर त्याला 3%, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात थोड्याशा वेदना असतील तर त्याला 6% आणि खूप जास्त जर वेदना असतील तर त्याला 9% धरलं जातं. त्याच्यानंतर संवेदना जर खूप संवेदना कमी झाल्या असतील त्याला 6% आणि पूर्ण संवेदना जर कमी झाल्या असतील तर त्याला 9% धरलं जातं. आणि त्याचबरोबर कॉम्प्लिकेशन्स जर झाले असतील, सुपरफिशियल कॉम्प्लिकेशन्स काय आहेत आणि खोलचे म्हणजे वरवर जर काही नुकसान झालेलं असेल या सगळ्या चाळ्या इन्व्हॉल्व झाल्यामुळं तर त्याला 3% धरलं जातं. आणि त्याच्यामुळे जास्त जर नुकसान झालं असेल तर त्याला 6% धरलं जातं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण हात आणि पाय याबद्दल बोललो आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपला स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीचा कणा, पाठीला झालेला इजा, पाठीला झालेल्या इजा आणि त्याच्यामुळं होणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त इजा म्हणजे असं फक्त कण्यालाच प्रॉब्लेम नाही तर मज्जातंतूला झालेला प्रॉब्लेम, त्याच्यानंतर एक साईडला पाठ लावणे, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबद्दलची टक्केवारी याबद्दल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो या सगळ्या गोष्टीतून एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की प्रत्येक दिव्यांगजनाला कळायला पाहिजे माझी टक्केवारी कशी ठरली, कोणत्या आधारे ठरली. म्हणून हा सगळा प्रयत्न थोडीशी व्हिडिओ सिरीज लांब होणार आहे पण ते प्रत्येक दिव्यांगासाठी जीवनभर उपयुक्त राहणारी सिरीज राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.